आंबापेठच्या स्पा सेंटरवर हिंदुत्ववादी संघटनांनी धडक देत देह व्यापाराचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळेस घडला. हिंदुत्ववादी संघटनांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तिथे त्यांनी धडक दिली. स्थानिक श्रीकृष्ण पेठ येथे केडिया मॉल समोर असलेल्या ऑरेंज स्पा सेंटरमध्ये देह व्यापार होत असल्याचा आरोप सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढळून आल्यामुळे त्यांनी धडक दिली. यात स्पा सेंटरच्या संचालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या स्पा सेंटर येथे संघटनांनी धडक दिल्याची माहिती पोलिसांना कळताच सिटी कोतवाली पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती हाताळली. यावेळी श्री महाकाली मंदिरचे 1008 महाराज शक्ती महाराज हे सुद्धा या धडक मोहिमेमध्ये सामील झाले होते. यावेळी पोलिसांसोबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी सर्वांना सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. संचालकाने सुद्धा या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी पुन्हा शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी काय कारवाई केली याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली, तेव्हा नियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून आरोपीला समज देऊन सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अमरावती शहर में रंगबाजी की भाईगिरी की बहुत मुगलाई चालू है सर। रंगबाजी अगर भाईगिरी से अगर हम लोगों से भी बात करता है, वो तो रंगानाथ वो ऊपर वो बार है, बार किसने बताइए ऊपर बार है, इसका मालक हमारे सब लोगों को क्या बोलता है, हमारा धंधा हम चालू करते रहेंगे, तुमसे जो उखाड़ के जमा करना उखाड़ के जमा कर लो हमारा। वो आदमी ने आज ऐसी बात ये लैंग्वेज से उसने बात कर रहा हूँ। हमारे ये नम्र निवेदन है सर कि ये कड़क से कड़ाई कार्रवाई होना चाहिए और इसको सील लगना चाहिए। और आज का दिन कौन सा है? आज किस्मत डे भी है, तुलसी पूजन का भी दिन है, और उसके बाद में आज हमारे अट्टर साहब का भी जो था दिन वो भी दिन है। और आज ऐसे इसमें अगर ये मालक बोलता है कि तुमसे जो होता है करके हमारा कर लो, हम कुछ नहीं बंद करेंगे, ऐसा उसने हमारे लोगों को सबको दौड़ दिया है। अगर हमारे आदमी को अगर कुछ भी कम ज्यादा तकलीफ होती तो इसका जिम्मेदार समझ जाओ सर कौन रहेगा। ऑरेंज स्पा सेंटर वाला नाही। हाँ बोलतो सर आप बोलतो नाही, पंचनामा सुरू आहे. पंचनामा झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये पिटायकची कारवाई जी आहे ती कायदेशीर पद्धतीने करायची असल्यास मध्ये पंटर केस असते, त्या पद्धतीने कारवाई करणं आवश्यक असतं. स्पा सेंटरमधील योजना सुनियोजित मानून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर प्राधिकरणची नाराजगी व्यक्त करून आपल्या संताप व्यक्त केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पा सेंटरवर कठोर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा आग्रह पुढे करण्यात आला. यावर कारवाई करावी आणि पोलिसांनी तसंच सूचित करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जनमत न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाड यांची